हाय हॅलो नमस्ते, मी प्रियंका अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल विथ न्यू व्लॉग. आजचा दिवस खूप खास आहे कारण आज आहे श्रावणातील पहिला सोमवार आणि नागपंचमी. श्रावण महिना म्हटला की सर्वात आधी आठवतं ते म्हणजे देव के देव महादेव, आणि आज तर श्रावणाचा पहिला सोमवार. म्हणून सकाळी लवकर उठून महादेवाच्या दर्शनासाठी मंदिरात आलो. या पवित्र दिवशी महादेवाचे दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात करणं यापेक्षा सुंदर अजून काय असणार. दरवर्षी श्रावण शुक्ल पक्षातील पंचमीला आपण नागपंचमीचा सण साजरा करतो. या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. हिंदू धर्मात सापांना पूजनीय मानले गेले आहे. भगवान शिवाने गळ्यात नाग धारण केला आहे. पौराणिक मान्यतेनुसार भगवान विष्णू शेषशय्येवर विसावलेले आहेत. तसेच कृष्ण अवतारात या शेष नागाने बलरामाचे रूप घेतले आहे आणि मोठा भाऊ म्हणून कृष्णाचे संगोपन सुद्धा केले आहे. म्हणूनच नागपंचमी ही केवळ पूजा करण्याची परंपरा नसून या नागदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणूनही पाहिला जातो. आणि भगवान शंकरांना नागप्रिय असल्यामुळे श्रावण महिन्यातील नागपंचमीला आणखी एक विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त होते. आणि या धार्मिक महत्त्वाबरोबरच नागाचं आपल्या शेती आणि निसर्गाशीही खूप जवळचं नातं आहे. नागाला शेतकऱ्याचा मित्रही म्हटले जाते, कारण शेतामध्ये पिकाचं नुकसान करणाऱ्या उंदरांची संख्या नियंत्रणात ठेवण्यात सापाची महत्त्वाची भूमिका असते. म्हणूनच नागपंचमीच्या दिवशी शेतकरी शेतात नांगरत नाही, खोदकाम करत नाही किंवा शेतीची कामे टाळतात. त्यामागे एक सुंदर भावना होती. आपल्या हातून न कळत एखाद्या नागाला किंवा इतर जीवाला इजा होऊ नये. म्हणजेच श्रद्धा आणि निसर्ग संवर्धन या दोन्ही गोष्टी आपल्या एका सणामध्ये किती सुंदरपणे जोडल्या गेल्या आहेत. पण नागपंचमी म्हटलं की फक्त पूजा आठवत नाही, आठवतात त्या गावाकडच्या सुंदर आठवणी. पूर्वी नागपंचमीची चाहूल काही दिवसाआधीपासूनच लागायची. गावात उंच झोके बांधली जायची, माहेरवाशीन ये-जा सुरू व्हायची, गगनचुंबी झोका घेण्याची जणू स्पर्धाच लागायची. मुली आणि स्त्रिया पंचमीच्या पारंपरिक गाणी गुणगुणत झोका खेळायच्या. सगळ्यांनी एकत्र येणं, गप्पा मारणं, हसणं आणि सणाचा आनंद घेणं हीच तर त्या काळाची खरी सणाची मजा होती. आज सण साजरा करण्याच्या पद्धती बदलल्या आहेत. माणसं बदलली, काळ बदलला. तंत्रज्ञानामुळे आपलं आयुष्य खूप सोपं केलं. पण त्या जुन्या दिवसांची मजा, तो साधेपणा आणि त्या आठवणी यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही. तर अशी होती आमच्या घरची नागपंचमी. पहाटे महादेवाचे दर्शन, श्रावणाचा सुंदर दिवस, घरची पूजा, नागपंचमीच्या परंपरा. आमच्या खानदेशात नागपंचमीच्या दिवशी तवा वापरत नाहीत, म्हणून आम्ही कानुले वाफवून नैवेद्य दाखवतो. सण करण्याच्या पद्धती बदलल्या, माणसं बदलली, काळ बदलला, पण आपल्या संस्कृतीशी आणि आपल्या मातीशी जोडलेले नातं मात्र कायम असेच राहू द्या. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या घरची नागपंचमी कशी साजरा झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एक सुंदर व्लॉगमध्ये. तोपर्यंत श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा. बाय बाय, टेक केअर आणि आपल्या सुंदर परंपरा जपत राहा. थँक्यू.